त्याला गुंडाळून गुंडाळून पॅक करून ते बाहेर ठेवून हा हे का पाठ हे सगळं मी सेलला टाकलेलं आहे, विकून टाकायचं. विराजला मी फोन दिला का नाही दिला मला तुम्हाला, त्यामुळे मी आत्ता एवढं रात्रीचं 12 वाजता जे व्हिडिओ बनवती ना त्याच कारणाने मी पिच्छाच धरला यांनी मला. नव्हतं गेलं काय, कुणी नव्हतं गेलं. मी इथून मी ना हे सगळ्यांना लाडच्या पप्पांनी पण बघितलं हे सगळं. ताईचा मला आज फोन आला होता. विराज कॉलेजला गेला, विराज आला नाही. 1 वाजता तरी विराज आला नव्हता. ते विराज हॅलो कसे आहात तुम्ही, जय महाराष्ट्र. तर आता वाजले आहे रात्रीचे 12, किती 12 पण नाही 12:30. थांबा दाखवते, 12 वाजून 28 मिनिटं झाले. दिसतंय का, दिसलं का 12:28? हे बघा दिसलं का, थोडं उलटं दिसते पण 12:28 दिसते ना. तर आता रात्रीचे 12 वाजले आहे, 12:30 वाजले आहे. आणि एवढं रात्री मी व्हिडिओ बनवते. ह्या रूममध्ये कोणीच नाही आहे. आम्ही शिफ्ट झालो आहे पलीकडच्या रूममध्ये. ते जे लाडूचं ट्रॅम्पोलिंग होतं ना, ते उड्या मारायचे ट्रॅम्पोलिन, ते काढलं आहे. काढून त्याला गुंडाळून पॅक करून ते बाहेर ठेवून दिलेलं आहे. आणि आम्ही खाली हे टाकलं आहे, अंथरून टाकलं आहे खाली. आणि मी पलंगावर झोपणार, तर सिंगल पलंगावर. लाडूच्या पप्पाने लाडू खाली झोपणार. तिकडचं AC ना छान आहे, नवीन AC आहे ना, चांगलं चालतो नाही. ह्याची थोडंसं ह्या ACला सर्व्हिसिंग करायची गरज आहे, चालत नाही एवढा. आणि इकडं म्हणजे गरमी मी तुम्हाला सांगू नाही शकत कशी गरमी आहे इकडं. त्याच्यामुळे आम्ही आता इकडची ही रूम सोडली आहे आणि तिकडं शिफ्ट झालो आहे थोड्या दिवसाकरता. आता एक सामान विकायला काढलेलं आहे. त्याचं कारण पण तसं आहे. हे का पाट, हे बेड, हे का पाट, हे सगळं मी सेलला टाकलेलं आहे, विकून टाकायचं आहे सगळ्या वस्तू मला. तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे की मी एवढं सामान सगळं का विकते आहे. हे AC विकायचं आहे, फ्रीज विकायचं आहे, वॉशिंग मशीन पण विकते मी, बाहेरचा बेड विकणार, हा बेड विकणार, सगळं सामान विकून टाकते मी. त्याचं कारण पण असं आहे तुम्हाला मी का विकते सामान. मी तुम्हाला ते सरप्राईज आहे सगळ्यांना. दुसरी गोष्ट, काल मी टाकलं होतं एक व्हिडिओ, त्याच्यावर पण मला तुमच्या संग बोलायचं आहे. आणि काही ताईंची नावं घेणार आहे मी. काय तर म्हणजे त्यांनी असे भयंकर मला वाईट बोललेलं आहे. मग मला ना राग तर नाही म्हणता येणार, पण मला वाईट वाटलं आहे, खूप वाईट वाटलं मला की हे तेच माझे फॅन आहे का, जे एका व्हिडिओमध्ये मला एवढं चांगलं बोलतात आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मला लगेच नावं ठेवायला उभे असतात. आणि माझ्या दुसऱ्या लग्नावरनं, सेकंड मॅरेजवरनं मला खूप बोलतात. तर मी सगळ्यांची उत्तरं पण देणार आहे. आणि दुसरी गोष्ट, फायनली विराज कुठे राहतो आहे, विराजने काय केलं आहे, आणि विराजला मी फोन दिला का नाही दिला मला तुम्हाला हेही सांगायचं आहे. तर त्याच्यापूर्वी मी तुम्हाला आहे ना, काल मी टाकलं तर व्हिडिओ एक, लाडूची कटिंग केली. आणि लाडू जे बोलते की मम्मी चोर आहे असं तसं ते बोलते, त्याच्यावर मला ना म्हणजे अशा काही कमेंट आहे ना मला की त्या वाचल्या ना, त्यामुळं मी आत्ता एवढं रात्रीचं 12 वाजता जे व्हिडिओ बनवती ना त्याच कारणाने मी बनवती आहे. मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, मला महत्त्वाचंच समजा तुम्ही. तर मला बोलायचं आहे आणि मी ना उत्तर पण देणार आहे मी, ठीक आहे ना. ह्याची उत्तरं तुम्हाला लगेच इथंच देणार आहे मी, स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे मी. तर सीमा माळवळ ताई म्हणताय, मुलं ऐकत नाही तुझं, आता लाडू करत बस. मुलांकडे जरा लक्ष दिले असते तर झालं नसतं. ही किती उद्धट बोलते, लाडूबद्दल बोलले. तर वर्षा परते कोण ताई आहे मला माहीत नाही आहे, पण ह्या माझ्या अगदी पिच्छाच धरलं यांनी मला नावं ठेवायचं म्हणजे त्यांना काय सांगू मी तुम्हाला. खूप मला निगेटिव्ह कमेंट यायला लागल्या आहे, सगळे कमेंट्स आहे. तर त्या म्हणते हो एकदम बरोबर आहे ताई. तर त्यांना उत्तर आणखीन एक ताई देते, हर्षदा पाठक. खरं आहे, तिने लग्न स्वतःसाठी केलं, मराठी माणूस नाही मिळाला का हिला. अच्छा सांगते तुम्हाला, तुम्ही असं म्हणता मला स्वतःसाठी लग्न केलं, हे तुम्हाला पटतं का? तुम्ही माझी ना पहिल्यापासून जर्नी बघितलेली आहे यूट्यूबला. मी जे काही आणि मी काय आहे काय नाही हे सगळं मी टाकलेलं आहे. प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. साहिल जेव्हा आतमध्ये गेला तेव्हा मीच गेले होते, कुणी नव्हतं गेलं. मी इथून धावपळ करत लहान पुरीला घेऊन मी प्रवास करून गेले. तिथं राहिले मी एवढं याच्यामध्ये 3 महिने राहिले. कोणासाठी राहिले? माझ्या मुलासाठी राहिले होते ना मी. आणि दुसरी गोष्ट, आता मी गेले होते वडिलांसाठी, तुम्ही बघितलं आहे. तर माझं स्वभाव असा नाही आहे माझा, जे तुम्ही मला बोलताय ना की लग्न केलं मजा मारते, हे माझं स्वभाव नाही आहे. आत्ताच तर विराज गेलाय माझ्याकडे मजा मारून इथं. मस्त त्याला खाऊ पिऊ घातलं, त्याला ठेवलं मी 2-3 महिने,
त्याला सुट्टी होती म्हणून मी त्याला ठेवलं. तो आत्ताच तर गेला तो विराज. तुम्ही असं कसं बोलताय? हां, साहिलला ठेवलं तर मी इथे 6 महिने. याच्या पुढेही माझी मुलं माझ्यासोबतच राहणार आहे. त्याचं शिक्षण आहे ना, शिक्षण महत्त्वाचं आहे का नाही? त्यांना घरात ठेवून मी इथं काय करू? तुम्हाला हे कसं कळत नाही? तुम्ही काहीही कमेंट करता, तुम्ही विचार करून कमेंट करा. नाही विचार करता तर माझे पहिले व्हिडिओ बघा तुम्ही, मग मला तुम्ही बोला. आणि दुसऱ्या लग्नाबद्दल तुम्ही मला का 10 वेळा बोलता तुम्ही सगळेजण मला? हां, मला नाही वाटत की मी लग्न करून काय चुकीचं केलेलं आहे. आज माझी मुलं अशी वागतात. मी लग्न नसतं केलं तर त्यांनी मला सांभाळलं असतं का? हां, भीक मागावं लागली असती मला. तर अजून पण मी तुम्हाला आहे ना कमेंट सांगते. मला ना अक्षरशः खरंच असं काल मी ना हे सगळ्यांना लाडच्या पप्पांनी पण बघितलं हे सगळे तुमचे कमेंट. तर ते म्हणले तू व्हिडिओज बनवू नको तू, असं जर तुला म्हणजे मला सहन नाही होत काही गोष्टी, तर ते मला बोलले तू नको बनवू व्हिडिओ, तुला काय गरज आहे, कशाला व्हिडिओ बनवती? पण मी म्हणते जाऊ दे, मला चांगलं वाटतं, मला आवडते, मला आवड आहे माझी, ही व्हिडिओ बनवणं माझी आवड आहे माझी. कशाला बनवती, तुला एवढंच वाईट वाटतंय तर मग ऐकून पण घे म्हणे, जाऊ दे, लोक बोलतात, लक्ष नको देऊ. पण मला असं वाटतं की मी कधी चुकीचं वागले नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहे. आता मी माझ्या तिकडे गेले तर आईला बोलून घेतलं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, मी विराज तिथं राहतोय. विराजला एवढं सगळं शिक्षण आत्तापर्यंत आम्ही चांगलं शिक्षण दिलंय दोन्ही मुलांना. तर विराजला आत्ता कोण भरतंय पैसे? मेसचे पैसे कोण भरते? त्याचं राहायचं खर्च कोण करते? लोक आले करायला? आम्ही करतोय ना सगळं. मग कसं काय पोरा सोडून दिले तुम्ही? बोलता काय बोलता तुम्ही? खरंच ना. अजून पण तुम्हाला सांगते मी कमेंट, थांबा 1 मिनिट. याच हर्षदा पाठकच बोलताय. अशी आई कशी असू शकते? फक्त आपल्या मुलांना सोडून स्वतः मजा करू शकते. अरे काय तुम्ही, डोळे आहे का नाही तुम्हाला? हां, आंधळे आहे का तुम्ही? काय बोलताय तुम्ही? काय मजा मारतीये? जेवायला गेलो तिथं हॉटेलमध्ये, ते पण माझे मिस्टर म्हटले की जाऊ. माझं काही प्लॅन नव्हतं, मी तुम्हाला बोलले पण माझा प्लॅन नव्हता जेवायला जायचा. आणि माझ्या पोरगा तिथं जेवला का नाही मी सकाळ संध्याकाळ त्याला फोन करून विचारते. त्याला एवढी छान मेस भेटली आहे ना. त्या मेसवाल्या मॅडमचा ताईचा मला आज फोन आला होता. विराज कॉलेजला गेला, विराज आला नाही. 1 वाजता तरी विराज आला नव्हता. त्या विराजचं कॉलेजमध्ये काम होतं, त्याला बोनाफाईड जमा करायचं होतं म्हणून विराजला वेळ झाला मेसमध्ये जायला. तर मेसवाल्या ताईचा मला फोन आला होता की तुमचा मुलगा अजून आला नाही जेवायला, मी स्वयंपाक करून ठेवलेला आहे. आणि ते जे स्वयंपाक आहे ना तो एकदम घरगुती आहे. आणि विराज म्हटला मम्मी इतकं छान जेवण आहे ना, मसाले भात पोळ्या वगैरे खूप छान त्या ताईने स्वयंपाक केला होता, खूप छान जेवण आहे. तर म्हणजे त्याला बरं झालं, मला खूप आनंद झाला. एकीकडे आनंद झाला आणि एकीकडे मला दुःख पण झालेलं आहे तुमची सगळ्यांची कमेंट वाचून. तर मी तुम्हाला अजून नाव पण घेऊन सांगणार आहे की मला कोण कोण काय काय बोलतं आहे. परत बघा, ह्या ताई ज्या बोलल्या ना मला, हर्षदा पाठक ताई मला बोलल्या की अशी कशी आई असू शकते. त्यालाच रिप्लाय करून वर्षा पारते ह्या कोण आहे काय माहिती नाही. मला असं वाटतं मला ना माझे हे कोणी नातेवाईकच आहे ना, माझे खूप सारे नातेवाईक माझ्यावर जळतात. ते ना मला आहे ना असं वाटतं, मला माहिती नाही, वेगवेगळ्या ID काढून आहे ना मला ना कमेंट करतात काय. तर ते काय म्हणतात, आता तुम्हीच बघा, मग आपण कमेंट केले तर म्हणते तुम्ही निगेटिव्ह बोलता. अरे तुम्ही निगेटिव्ह बोलतातच आहे. तुम्ही किती निगेटिव्ह बोलताय, तुमचे किती विचार निगेटिव्ह आहे. जरा तुम्ही माझे जुने व्हिडिओ नाही बघितले का तुम्ही? हां, तुम्हाला माझा बॅकग्राऊंड नाही माहिती का तुम्हाला माझा? मी तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ माझा आहे यूट्यूबला. विराज आला, विराज गेला, इथं खाल्लं पिल्लं, आम्ही विराजबरोबर पण एन्जॉय केला. विराज 10वी पास झाला, आम्ही हॉटेलला जेवायला गेलो, तेव्हा नाही बोलले तुम्ही मजा मारताय? हां, त्याला पण घेऊन गेलतो ना आम्ही विराजला. कुठं पिझ्झा मागव, कुठं काय कर, कुठं कपडे घेऊन द्या. आला तेव्हा लगेच त्याला कपडे घेऊन दिले माझ्या मिस्टरांनी. तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते? हां, थोडं काही चुकीचं दिसलं की आणि त्याचा लगेच दुसरा नवरा डोळ्यामध्ये येतो. लगेच हिने दुसरा नवरा केला आणि ही मज्जा मारते. अरे काय, त्याला लगेच दुसऱ्या ताईने लगेच खाली त्याला रिप्लाय दिलेला आहे. सीमा माळवळ ह्या ताईने आधी पण तुम्हाला मी यांचं नाव सांगितलेलं आहे. हो ना, बिचारे मुलं काय खाता, कुठे राहता? ही मस्त AC मध्ये राहते, मस्त चांगलं चांगलं खाते. मुलांची आहे का नाही काळजी, का नुसतंच लाडू करते? अगं बाई, माझ्या मुलगाला ना तिथं पैसे मीच भरते, त्याचे मेसचे पैसे आम्ही भरतो. तो राहतो ना मस्त तिथं, त्याचे पैसे आम्हीच भरतो. मग तुम्ही असं कसं बोलता? हां, बिचारे मुलं काय खाता,
तो खूप छान खातोय विराज, खूप छान जेवण करतो, चांगलं राहतो. आणि साहिलचं तर विचारूच नका, साहिल तर एकदम मस्त आहे, एकदम साहिलचं पण कळलं ना. साहिल संग पण माझं बोलणं होतं, तो खातो पितो, त्याचं काही टेन्शन नाही आहे. माहेरी पण माझा येतो जातो तो साहिल, सकाळी सकाळी आला का त्याला चहा वगैरे नाश्ता वगैरे आमच्या माहेरी पण भेटतो त्याला, देतात माझ्या घरचे. मग तुम्ही असं बोलताय सीमाताई, तुम्हाला पटतं का हो? हां, तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघितले नाही का विराज आलेला, मग विराजला आम्ही कपडे घ्यायला घेऊन गेलो. हां, आणि कितीतरी तुम्ही मला तुम्ही स्वतः मला कमेंट करून म्हणता की काय झालं, कितीतरी मुलं एकटे ट्रेननी प्रवास करता, शिक्षणासाठी बाहेर राहता, तुम्ही मन कठोर करा. मग माझा मुलगा शिक्षणासाठीच बाहेर आहे ना. विराजची जर शिक्षण नसलं असतं तर तो माझ्या जवळच राहिला असतं ना. त्याची शिक्षण करणं पण गरजेचं आहे ना मला. हां, मग तुम्ही म्हणजे थोडं चुकीचं दिसलं का एवढं डेंजर कमेंट करणार ना. आणि दुसरा नवरा तर बाय 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 बाय, दुसऱ्या नवऱ्याचं काय खरं नाही माझं. पार दुसऱ्या नवऱ्याचं माझं पार हेच करून टाकलेलं आहे तुम्ही लोकांनी. अजून सांगते मी अजून, थांबा. तुझी मुलं मोठे झालीत, त्याच सीमा माळवळच म्हणतात, ते त्यांची सी कमेंट आहे. तुझी मुलं मोठी झालीत, तुझे व्हिडिओ बघत असणार, त्यांना किती वाईट वाटत असेल. त्यांना काय वाईट वाटणार आहे? का वाईट? त्यांना तर सगळं दिलंय ना, मग काय त्यांना वाईट वाटणार? आपण एकटं राहतो आणि आई तिकडे मज्जा मारते, परत आली माझी मज्जा. अरे देवा, किती मज्जा मारते मी, एका AC मध्ये बसलेली आहे. मारते आणि किती त्या लाडूचे कौतुक करायचे. ती लहान आहे, आम्ही तिच्यावर हात उचलत नाही. तुम्ही मला सगळ्यांनी मला भरपूर कमेंट केले आहे, लाडूला वळण लाव, लाडूचं जे बोलते तू चुकीचं बोलतीये. हो, मला मान्य आहे तुमची ह्या ज्या कमेंटला ना, मी मान्य करते. तुम्ही मला समजून सांगितलं की ताई, की तू तिला समजून सांग, तर मी ह्या गोष्टीला तुम्हाला कधीच बोलणार नाही की तुम्ही हे चुकीचं बोलताय. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. बरेचसे कमेंट आहे की तू लाडूला वळण लाव, तर हे मी तुमचं ॲग्री करते. ठीक आहे, ती अशी बोलते, तिला दापायला पाहिजे. ठीक आहे, पण मी मज्जा मारते आणि दुसरा नवराच केला आणि हिला कदरच नाही, मग ह्या कमेंटला मी ॲग्री नाही आहे तुमच्या. ठीक आहे, लाडो जे बोलली ते चुकीचं बोलली आणि मी कॅमेरा ऑन होता, मज्जा घेतली, मी असाच व्हिडिओ बनवला. ती इतकी बोलत होती ना छान, मला हसू आलं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला आणि तो तुमच्यासोबत मी शेअर केला. तर तुम्ही मला असं सगळेजण बोलले. तर ठीक आहे, मी लाडूला सुधारवण्याचा प्रयत्न करेन. तिला मी ते जे बोलते तिथं कसं झालं आहे तुम्हाला, मी माझंही मन तुम्ही समजून घ्या हो. तिचे वडील ना, तिचे पप्पा आहे ना, तिला मला काही बोलूनच देत नाही. म्हणजे मी थोडं जरी ओरडायला गेलं ना, हे चुप, तिला काय बोलू नको, मग मी सोडून दिलं. तू बोल बाबा, तुला काय करायचं कर बाबा, जाऊ दे. अजिबात तिला ओरडत नाही माझे मिस्टर, अजिबात नाही. पार मला असं कधी कधी भीती वाटते की हे असं करतात. मला स्वतः तुम्ही जे बोलतात ना की लाडूबद्दल तुम्ही मला बोलतात ना, ते मला सुद्धा माझ्या मनाला वाटतं की बाई मोठी झाल्यावर हे ऐकणार नाही, काय नाही, कसं होईल. या पोरीने जर चांगली वागली नाही तर याच्या बहिणी, माझ्या नंदा कसे मला म्हणजे आम्हाला किती बोलतील, माझी सासू आम्हाला किती बोलल, पोरीला तुम्ही शिकवलं नाही का. मला वाटतं ते तुमचं, मला जे मला समजतं ते मला समजतं, पण जे मला नाही समजतं ते मी समजून घेत नाही. मला हे तुम्ही बोललेलं माझ्या दुसऱ्या लग्नाविषयी मला जे बोलतात ना, ते मला अगदी रॉंग वाटतं. मला मी जर दुसरं लग्न केलं नसतं ना, पोरांच्या भरोश्यावर राहिल्या असते ना, तर आज मला माझ्या पोरांनी भिका मागायला लावल्या असत्या. सत्य परिस्थिती सांगते तुम्हाला, मी भिका मागावं लागल्या असत्या मला, मी रोडवर राहिले असते, मला घर पण नसतं राहायला पोरांच्या भरोश्यावर. आज आहे मी सुखाने आहे आज मी, आणि माझ्यामुळे माझी मुलंसुद्धा सुखाने आहे. कोणाला भेटतं एवढं चांगलं शिक्षण घ्यायला? हां, तुम्हाला माहिती नाही विराजची शाळा किती महागाची आहे, संगमनेरमधली आमच्या. एवढं महाग शाळेमध्ये कोणाचीच पोरं नाही आहे, आमच्या आजूबाजूला कोणाचीच पोरं नाही एवढं महाग शाळेमध्ये माझी पोरं शिकलेली आहे. साहिल तुम्हाला सांगते, गरुड झेप अकॅडमी, तिथे जाऊन तिथं फी विचारा, तिथं माझ्या मिस्टरांनी साहिलला शिकवलेलं आहे. तर तुम्ही ना असं बोलू नका तुम्ही मला. माझ्याकडे सगळं तुमचे सगळ्या प्रश्न सगळे उत्तर आहे माझ्याकडं. तर आता ह्या सीमाताईलाच खाली कमेंट केलेली आहे मोहिनीताईनी. राईट, मी निगेटिव्ह कमेंट नाही करत आहे, मला जे वाटतं ते मी बोलते, प्लीज समजून घ्या. दोन्ही मुलं बिचारे काय खातात, परत काय खातात, थांबा ते झालं. परत त्या सीमाताईंनी परत कमेंट केली आहे, अगदी बरोबर बोलता तुम्ही. मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या मनावर वेगळाच परिणाम होत असतो. मी तर अशा परिस्थितीमध्ये होती ना, माहेरचा सपोर्ट ना सासरचा नवरा आपण असून नसल्यासारखा होता, तरी पण मी मुलं मोठी केली असं त्यांचं म्हणणं आहे. छान, तुम्ही छान केलं आहे, तुमची मुलं मोठी केलं आहे. तुमची सिच्युएशन वेगळी असेल ताई, माझी सिच्युएशन वेगळी होती. प्रत्येकाची लाईफ ही वेगवेगळी असते.
असं नाही, तुम्ही केले असेल मुलं मोठी, मी काही तुम्हाला बोलत नाही त्या गोष्टीला, पण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं हो ताई. फार वाईट वाटलं. आणि हो, या हर्षदा पाठक बोलताय, खरं आहे तिने लग्न स्वतःसाठी केलं, मराठी माणूस नाही का मिळाला हिला. मला ना कसं झालं माहिती आहे का ताई, तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा मला ना हे लग्न जमलं ना, मी ना तो मराठी आहे, गुजराती आहे, बंगाली आहे, मी नाही बघितलं. मी फक्त माझ्या मुलांची लाईफ आणि माझी लाईफ, मी एवढंच विचार केला. मी लोकांचा विचार नाही केला. लोकांचा विचार केला असता ना तर मला लोकांनी खायला नसतं दिलं. तुम्हाला सांगते मी, कुणाला कुणाशी काय घेणं देणं नाही आजच्या जमान्यामध्ये. आत्ता ह्या जमान्यात तर अजिबातच नाही आहे. मला माहिती आहे सगळ्या गोष्टीतून ना, मी अनुभवातूनच निघालेली आहे. मी खूप अनुभव घेतले. मी काय खूप माझे मिस्टर वारल्यानंतर मी ना जवळजवळ 4-5 वर्षानंतर माझं मॅरेज झालेलं आहे. मी 4-5 वर्ष खूप अनुभव घेतले. मला कुठल्याच नातेवाईकांनी सहारा दिला नाही, कुठल्याच नातेवाईकांनी मला पैसे दिले नाही, कुठलाच नातेवाईक मला म्हणला नाही की तुझ्या मुलांना आम्ही शिकवतो. कोणीच मला बोललेलं नाही आहे. तुझं तू बघ, तुझं तू तिकडं कर, तुझ्या सासूला सांग, तुझं हे कर. कोणी मला सहारा नाही दिलेला, कोणीच नाही दिलेला. त्याच्यामुळे मी जे केलं, मला ह्याचा कधीच पस्तावा नाही आहे. हा ठीक आहे, केलं मी, आज मी सुखात आहे. नाहीतर रोडवर असली असती. याला म्हणदे, त्याला म्हणदे. आणि काही लोक तर अशी होती, तुम्हाला सांगते मी, ते ऐकत पण असतील माझा व्हिडिओ, त्यांची मेंटॅलिटी इतकी खालच्या लेवलची होती ना काही लोकांची. माझे मिस्टर वारल्यानंतर मी तिथंच राहायचे, म्हणजे सासरी 1-1.5 वर्ष 2 वर्ष मी राहिले असेल म्हणजे सासरे, बरं का, मिस्टर एक्सपायर झाल्यावर. तर कुणा संघही बोललं ना, ओळखीचं जर एखादा माणूस जरी दिसला ना, आपण थोडंसं बोललं जरी ना, त्याच्या संघच लफडा असेल बरं का, मग तू त्याच्या संघ बोललीस का. आणि तुम्हाला सांगते काही लोकांची इतके म्हणजे म्हणजे काय सांगू तुम्हाला, मी नावं नाही घेत इथे. काय तुम्हाला सांगते, माझे मिस्टर आजारी असायचे. मला ना तेव्हा 7वा महिना होता. माझे मिस्टर आजारी असताना 7वा महिना होता. तथा 7वा महिना असताना बाई कुठं जाणार आहे का, हां, कसं का ती काय फालतू वागणार आहे का. तर माझ्या मिस्टरना मी YCMला ठेवलेलं होतं. मी ॲडमिट केलं तेव्हा याला DY पाटीलला माझ्या मिस्टरांना. तेव्हा पैसे वगैरे काही नव्हते, गरिबी काहीच, म्हणजे तिथं फ्री आहे ना सगळं, तर तिथं ठेवलं मी. आता मला काय ना, मी घरी जाऊन येऊन करायची, बसनी यायची बरं का. एवढा 7वा महिना मी बसनी घरी येऊन जाऊन, घर लांब आणि DY पाटील खूप लांब होतं, तर ना मी घरी येऊन जाऊन करायचे. तर मला ना आमच्याच नातेवाईकांनी, कदाचित आमचे नातेवाईक ऐकत पण असतील, तर त्यांना ना देवाने सगळं दाखवून दिलेलं आहे त्यांच्या लाईफमध्ये. ज्यांनी मला त्रास दिला ना, त्यांना देवाने सगळं दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे ना मला काही वाटत नाही त्या गोष्टीचं. तर तुम्हाला सांगते मी, तर मी जाऊन येऊन करायची ना, तर मला म्हणायची की ही याला भेटती, त्याला भेटती, असं तसं, म्हणजे असं ना वाईट बोलायचे मला ते लोक. वाईट बोलायचे, खूप वाईट बोलायचे मला. म्हणजे समजून तर कोणी घेत नव्हतं मला. म्हणजे त्यांची मेंटॅलिटी इतकी घाणेरडी होती ना, खूप घाणेरडी लेवलची मेंटॅलिटी त्यांची. आणि कसं आहे ना, कधी वेळ आली तर मी त्यांची नावंही सांगल मी. काय आता ती वेळ नाही आहे, आणि ती वेळ लवकरच येणार आहे नावं सांगण्याची, येणार आहे वेळ. तर नावंही सांगल, आणि मला कुठं काय करायचं ना तेही करण. फक्त याच्या पुढे ना माझ्या वाटेला कोणी जाऊ द्या, मग मी त्यांना सांगणार आहे. काय तर व्हिडिओ सगळे बघतात, मला सगळं माहिती आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, माझे सगळे नातेवाईक बघतात, मला सगळं माहिती आहे. बघा तुम्ही व्हिडिओ, पण माझ्या वाटेला जाऊ नका आता. काय हे मला जे कोण कमेंट करते याचे स्क्रीनशॉट मी रिअल माझे सबस्क्रायबरच करताय का हे माझे नातेवाईक मला उलट पालट बोलताय. कारण की बोलणारे लोक ना असं पण बोलतात. तुम्हाला मी मध्यंतरी सांगितलं होतं की एक बाई म्हणायची, आमची इथलचीच आहे ती आता आमच्या घरी यायची बंद झालेली आहे, की खुशाल तू नवरा केला आणि तुला काय गरज होती, मग तू द्यायचं होतं ना, मग मी तुम्हाला बोलले आहे ना, मग मी तिला म्हणले की तू द्यायचं होतं ना, मग मला पोरं सांभाळायचे होते ना, मग मला तुझ्या घरी घेऊन जायचं होतं मला. आता तर लय आली तोंड वर करून बोलायला. चांगलं झालं का, मग सगळे येणार तोंड वर करून बोलायला. पण जेव्हा काही नसलं ना, तर नाही बाई तू तुझं बघ, आमच्याकडे काही नाही बाई, तू तुझं बघ, असे लोक असतात. हे सगळ्या गोष्टीत तर मी अनुभवातून निघाली ना, म्हणजे मी सगळे माझ्या अनुभवाचे बोल सांगते तुम्हाला. मी खूप अनुभवलंय. आणि ठीक आहे, मी हे ठेवलेच स्क्रीनशॉट. मला कोण काय कमेंट करतात, तुम्ही करा मला कमेंट, मला काही नाही. आणि माझ्या मिस्टरांना पण मी दाखवलं, तर माझे मिस्टर म्हणले तू हे यूट्यूबला व्हिडिओत बनवू नको, तुला जर असं कमेंट येतात तुला जर वाईट वाटते. त्यांना मी दाखवलं, म्हटलं बघा ना, लाडोवरनं किती वाईट कमेंट केले तुमचं पण, म्हणजे लाडोवरनं जे मला बोलले ना ते मला अगदी पटतं.
की तुम्ही बोलतात ते मला ऐकून घ्यायला पाहिजे, कारण की लाडू चुकीचे बोलले आहे, ते मी मान्य करते. पण माझं दुसरं लग्न मी मजा मारते हे मी मान्य नाही करणार, हे कमेंट मी मान्य नाही करणार. त्याच्यामुळं मला ठीक आहे, तुमचे ते आता तुम्हाला ते कमेंट ऑप्शन ओपन आहे, तुम्हाला काय कमेंट करायचे तुम्ही करा. पण असं कधी कधी असं वाटतं की हे तेच सबस्क्रायबर आहेत का जे मला कालच्या कमेंटमध्ये मला किती छान बोलेन, आजच्या व्हिडिओमध्ये लगेच मला वाईट वाईट बोलताय. मला ते थोडंसं हेच वाटतं असं. आणि तुम्हाला सांगते, मी एवढा 12:30 वाजता हा व्हिडिओ याच्याकरताच बनवते आहे की म्हणजे मला ना ते डोक्यात सारखं ते कमेंट येतात ते ना मला ह्या सगळ्या, ते माझ्या डोक्यात फिरते माझ्या, ते अक्षरशः सांगते तुम्हाला. आणि कमेंट आले की लगेच आम्हाला वरती दिसतं ना, मी प्रत्येकाची प्रत्येक कमेंट वाचलेली आहे. तुम्ही जी कमेंट केली ना त्याला कुणी कुणी काय काय रिप्लाय दिला, कुणी किती लाईक केलं, मी सगळ्यांची सगळी कमेंट वाचते. आता तो तुमचा ओपिनियन, मी त्याला काय बोलणार, तुम्ही असे कमेंट करताय. आता मला नाही माहिती, मला असं वाटतं की हे म्हणजे कोणी नातेवाईक आहेत ना, भरपूर नातेवाईक आहे, ज्यांना काही कामधंदे नाही आहे, ते माझा उद्योग लय करतात. तेच तेच करत असणार आहे, मला असं वाटतं बरं का. आता देवालाच ठाऊक. असं ते आपण म्हणतो ना, निंदा करणाऱ्याचं घर घराच्या बाजूला असायला पाहिजे, तसं मी म्हणते, निंदा करणाऱ्याचं कमेंट बॉक्समध्ये असायला पाहिजे, निंदा करणारे. आणि नका बोलत जाऊ, दुसऱ्या लग्नाविषयी नका बोलत जाऊ, कारण की मी तुम्हाला माझी सगळी लाईफ सांगितलेली आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे की मला कोणाचा सहारा नव्हता म्हणून मी केलं. मी त्यावेळेस जात कोणता आहे, काय कोणते, काहीच नाही पाहिलं. मला माझ्या मुलांचं भविष्य, मला माझं बघायचं होतं. मला माझ्या माहेरच्यांचा पण आधार नव्हता, कोणाचाच आधार नव्हता मला. मी माहेरी पण नव्हते राहू शकत, बहिणींच्या घरी कसं राहणार 2 पोरं घेऊन. त्या 2 मुलं असल्यामुळे ना मला कोणी ठेवत नव्हतं. खाण्यापिण्याचा खर्च, सगळा खर्च कोण करतं हो आजकाल कुणाला? हां, माझ्या माहेरच्यांना त्यांचं पडलेलं आहे, कोण नव्हतं करत. तुम्हाला नाही माहिती मी कशातनं निघालेली आहे, काय परिस्थिती होती माझी, हे तुम्हाला नाही माहिती आहे. मी आत्ता यूट्यूबला आले म्हणून, तेव्हा जर आले असते ना तुम्हाला खरं रिअल समजलं असतं की कशी हालतच दिवस काढलेले आहे मी, किती गरिबीमध्ये दिवस काढलेले. विचार करा, मी विराजला इंग्लिश मिडियममध्ये मराठी मिडियममध्ये टाकलं की पैसे नव्हते म्हणून माझ्याकडं, आणि आज परत मी इंग्लिश मिडियमला घातलं जेव्हा मी लग्न केलं माझ्या मुलाला, माहिती आहे का तुम्हाला. तर त्याच्यामुळे तुम्ही असे कमेंट करता ना, ते थोडंसं वाटतंय मला. काय बोलणार मी तुम्हाला आता. ठीक आहे, असो. म्हणून हा एवढा रात्रीचा व्हिडिओ बनवला आहे. मला अक्षरशः झोप आलेली आहे, पण ठीक आहे, चला मग जाते मी. आणि विराजला मी फोन नाही घेऊन दिलेला. विराजची 11वी-12वी होईपर्यंत मी विराजला फोन देणार नाही आहे, ठीक आहे. त्याच्याकडे जो जुना आहे तोच मोबाईल आहे. आणि हो, 1 मिनटं मला ह्या व्हिडिओमध्ये एक बोलायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे मला इथे. माझा विराज बाहेर राहतो आहे सध्या. आता हे सगळ्यांना माहितीच आहेत सगळ्यांना, म्हणजे मी माझ्या सबस्क्रायबर लोकांना हे बोलत नाही आहे, ते माझ्या काही नातेवाईकांना मी बोलते, जे माझ्या मुलांची मित्र आहेत मी त्यांना हे बोलते आहे की माझ्या विराजला कुणीही भेटायला जायचं नाही. तो ज्या रूममध्ये राहतो, आता हे माझे नातेवाईक बघतात ते त्यांनाच मी सांगते आहे, तो ज्या रूममध्ये राहतो, तो कुठं राहतो, त्यांना भेटायला जायचं नाही विराजला, अजिबात नाही. मला कळलं नाही पाहिजे की तुम्ही माझ्या विराजला भेटायला गेलेले आहे. हे मी त्याच्या मित्रांना सांगते आहे आणि हे माझ्या नातेवाईकांना सांगते आहे. मी जेव्हा माझ्या घरच्यांना सांगल की तुम्ही जाऊन विराजला बघा, तर माझे घरचेच तिथं जातील फक्त. एक तर माझा साहिल जाईल, नाही तर मग माझा आई, माझी भाऊजाई, माझा भाऊ, ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या विराजला भेटायला कोणीच जाणार नाही. आणि मला कळलंही नाही पाहिजे कुणी गेलेलं, ठीक आहे. विराजच्या मित्रांनो, साहिलचे मित्र, माझे नातेवाईक एक्स्ट्राचे, त्यांना मला हे सांगायचं आहे. सबस्क्रायबर तर काय भेटायला जात नाही, सबस्क्रायबर सगळे बाहेर गावाला आहे, ते तर कुणी आमच्या गावाला नाही आहे. त्याच्यामुळे सबस्क्रायबर लोक मला, जे माझ्यावर खरं प्रेम करणारे आहेत ना, खरं माझ्यावर खूप ताई अशा आहेत की आशाताई आहे, गीतांजली ताई आहे, सत्यभामा ताई आहेत, अशा भरपूर सगळ्या ताई आहेत, त्या मला छान छान कमेंट्स करतात. तर त्यांची मी तुम्हाला नावही सांगते, भरपूर साऱ्या ताई आहेत, नावं घेते आम्ही, थांबा. मी तुम्हाला त्या ताईंचे जे चांगले मला कमेंट करतात, जे माझ्यावर मनापासून प्रेम करतात, बघा, या मीनाताई आहेत, मीना गोपाल, ह्या पण माझ्या सबस्क्रायबर आहे, या पण मला कधीच वाईट कमेंट करते नाही. परत संगीता गायकवाड, तर संगीता गायकवाड ताई, तुमचे पण मनापासून आभार आहे. तुम्ही पण मला खरंच खूप प्रेम करता, छान छान कमेंट करता. आता दुसरं संगीता म्हात्रे, तर संगीता म्हात्रे ताईची पण मला खूप छान कमेंट असतात नेहमी,
वाचते मी त्यांच्या कमेंट. त्यांच्या कमेंटला तर 10 लोकांनी लाईक पण केलेलं आहे त्या ताईंच्या कमेंटला. आणि मी नावं घेते हा, तुम्ही बघताय ना व्हिडिओ, तर तुमचं नाव आहे का बघा व्हिडिओमध्ये. याच्यात मेघा शिंदे, तर ह्यांची पण खूप छान कमेंट आहे. यांच्याही कमेंटला 11-12 कमेंट लाईक आहे. आणि हा आपला राजेंद्र शिंपी हा दादा, त्याच्याबद्दल मी परवा बोलले होते, काय बंगाली बाबू कधी दाखवणार, हेही मला नेहमी कमेंट करतात. दादा छान कमेंट करता. सविता गोसावी, तर सविता गोसावी ताई ह्यासुद्धा मला छान कमेंट करतात. स्वाद गंध किचन, तर स्वाद गंध किचन यांचे मी मनापासून आभारी आहे. यांनी मला आजपर्यंत कधीच वाईट कमेंट केली नाही, नेहमी मला कमेंट केली, मला समजून सांगतात असं नाही असं, म्हणजे खूप छान. यांची किचनचं स्वादगंध किचन यांचं चॅनल होतं वाटतं, आता ते सध्या चॅनल रेसिपीचं काहीतरी होतं वाटतं यांचं चॅनल. तर वैभना नाईक, विभा नाईक, सॉरी या विभा नाईक आहेत का, तर ह्या पण ताई छान कमेंट करता. आता दुसरे सांगते, सोनाली आवळे, त्यांचा असा छानसा फोटो आहे हो ना, साडीवर लाल काहीतरी घातलेलं आहे, याही मला छान कमेंट करता. साक्षी ताई आहे त्या, स्वामिनी ताई, स्वाती लोंढे, स्मिता मोडक, जयश्री जोशी, पूजा उनिया, जयश्री जोशी. आता भरपूर कमेंट आहे, मी किती नावं घेणार आहे बघा. तुम्हाला 20 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेईन सगळ्यांची नावं घेईन. काय संगीता हेडगे ताई आहे, आशा ताई आहे, नाही आशा वैद्य ताईंनी मला कधीच कमेंट वाईट केलेली नाही आहे. ह्या मला इतक्या छान कमेंट करतात ना, ह्या माझ्या पहिल्यापासून सबस्क्रायबर, म्हणजे नाही का, मला ते कधी मला त्यांचं नाव आहे ना, त्यांची कमेंट आली ना असं मला आपुलकी वाटते, मला नाही का त्यांची कमेंट आली की अरे माझ्या जवळचे, मला असं वाटतं. कारण की खूप नेहमी समजून सांगणं, छान बोलणं त्यांचं असं असतं, म्हणजे नाही का, त्याच्यामुळे खूप आपुलकी, जेव्हा तुम्ही छान कमेंट करताना खूप आपुलकी वाटते की अरे हे माझे आहेत, हे माझ्यावर खरं प्रेम करतात, मला असं वाटतं ते. तर असं जाऊ का, लय मोठा व्हिडिओ होतोय, मी नाव वाचत बसन, तुम्ही व्हिडिओ बघणार आहे का, बघणार असेल तर सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सगळ्यांची नावं घेईल. कुणाचं नाव जर नसन घेतलं तर सॉरी बरं का, कारण की एवढं नावं मी कुणाची घेणार ना, समजून घ्या मला थोडंसं. ठीक आहे, जाऊ का, 28 मिनिटं आले, चला बाय.